कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चला या चला मग करायची का सुरुवात? चला आता माप ओलांडा आणि प्रवेश करा. थांबा 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 थांबा. शिवा आधी नाव घे. नाव घे, नाव घे, नाव घे. ठीक आहे, घेते. जीवा भावाची आहे माझी पाना गँग. ओ पाला गँग. ए आमच्यासाठी नको यार, जीजूसाठी घे. अरे तू ऐकणार का पूर्ण ऐकणार? जीवा भावाची आहे माझी पाना वा गँग. वा. आशूचं नाव घेते. जो कोण नडेल त्याच्या नानाची टांग. ऐका ना. अरे एकदम शिवा स्टाईल लोकांना. तुम्ही बी घ्या ना. जीजू घ्या, ओ जीजू घ्या ना. बरं बरं, थांबा थांबा थांबा, घेतो घेतो घेतो. वर बघतो भाई, वरती काय लिहिलंय का? जीजू घ्या ना. पत्र्याची शेड, हा पत्र्याची शेड आणि स्वप्नांचं वेड. पत्र्याची शेड त्यात स्वप्नांचं वेड, ज्याला नाव दिलं घराचं, ज्याला छत आहे मायेचं. शिवाचं नाव घेतो, आता हे नातं 7 जन्माचं. शिवा आशुतोषराव स्पॉन्टॅनियस आहेत खूप. ए भाई नवरा कुणाचा आहे? चला आता करा गृहप्रवेश. सीता, सगळे जेवायला वाट बघतायत. चल. मला नाहीये भूक, तुम्ही जेवून घ्या. सीता, आज सगळेच थकलेत. आपण सगळेच 2-2 घास जेवून घेऊया. चल. मग तुम्ही घ्या ना जेवून. मला नाही यायची. असं काय करते सगळं? चल. अहो, आज लग्न झालंय तुमच्या मुलाचं, तेही पुन्हा एकदा त्याच मुलीशी. तुमचा आनंद मोठा आहे, तुम्ही घ्या जेवून. सीता, आपला आशू स्वतःच्या मनानं या घराबाहेर गेलाय. आशू आता मोठा झालाय, तो स्वतःला सांभाळू शकतो, एवढा तरी विश्वास आपण दाखवूया ना. कसा दाखवू विश्वास? अहो, शाळेच्या सहलीला जायचा ना, तेव्हा सुद्धा हुरहुर असायची मनात माझ्या. आणि आज तर तो घर सोडून गेलाय, त्या मुलीबरोबर त्या वस्तीत. नाहीये सवय त्याला त्या सगळ्या वातावरणाची. 4 दिवस तिथे जाऊन राहणं वेगळं, आणि असं हट्टाने घर सोडून जाणं वेगळं. त्या मुलीला सवय असेल ह्या सगळ्याची, माझ्या आशूला नाहीये. एका दिवसात आजारी पडेल तो. तुम्हाला माहितीये ना त्याला जेवायला कसं लागतं सगळं. सीता, या सगळ्याचा
त्यानंही विचार केला असेलच ना. त्याशिवाय का तो इतक्या ठामपणे बोलला? तो म्हणाला आणि तुम्ही बाप म्हणून निर्धास्त झालात. पण मी आई आहे त्याची. मला कळतंय त्याला किती त्रास होणार आहे या सगळ्याचा. जेवलाही नसणार आहे आज तो. आणि मी जेवू, माझ्या घशाखाली घास उतरणार नाही. काय ग दिव्या, काय झालं? काय रे चंदन, आज सूर्य कुठं उगवला? नाही म्हणजे तुम्ही दोघं एकत्र दिसताय म्हणून म्हणलं. काय गे डुचके, काय झालं? आता कसली तक्रार? काय नाही अगं, काय झालंय ते सांगशील का? आई, चंदन माझ्या सोबत आलाय कारण आजपासून तो इथेच थांबणार आहे. अगं ये वंदी, माझ्या कानानं ऐकलं ते खरंय का? हो आई, माझा सुद्धा विश्वास बसत नाहीये. पण हे जर खरं असेल ना, तर आपल्या दोन्ही मुलींचे संसार एकाच दिवशी मार्गी लागले म्हणायचं. मला लई आनंद झालाय, तुला काय सांगू वंदी म्या. ये दिव्या थांब. आता काय? तुला काय शिक्षा करायची हे मी ठरवलंय. शिक्षा? हो, चूक केलीस ना, मग शिक्षा तर होणारच. असं काय करतोस चंदन? तुझं खरंच प्रेम होतं ना माझ्यावर? प्रेम तर अजूनही आहे, आणि ते आहे म्हणूनच शिक्षा मी देतोय. नाहीतर आशूने दिली असती. बघितलं ना त्याच्या चेहऱ्यावर कसा राग होता ते. त्याने शिक्षा दिली तर तो काहीतरी डेंजरच करेल. त्यापेक्षा मी दिलेलं बेटर आहे ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेव दिव्या, नीट, मी दिलेली शिक्षा जर तू पूर्ण केली नाही तर मी तुझं सत्य बाहेर जाऊन सगळ्यांना सांगून देईन. लक्षात ठेव. नाही नाही, सॉरी सॉरी चंदन, मी तू जे म्हणशील ते मी करेन. मी करायला तयार आहे. तू सांग काय करायचंय फक्त. गुड. चला इकडे. हा, आता तू बघ दिव्या, तुला कसा वठणीवर आणतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.